नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 20 हप्ते शासनामार्फत शेतकरी मित्रांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो, लवकरच 21व्या हप्त्याचं वितरण सुद्धा शासनामार्फत केलं जाणार आहे। त्याच्या अगोदर मित्रांनो, पीएम किसानच्या पोर्टलवरती शासनामार्फत जे वेगवेगळे अपडेट देण्यात आलेले आहेत त्या अपडेट संदर्भात आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। आता मित्रांनो, या चालू व्हिडिओमध्ये आपण मोबाईल क्रमांकासंदर्भातची महत्त्वपूर्ण अशी अपडेट सांगणार आहे। मित्रांनो, पीएम किसानच्या पोर्टलवरती फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील जे पीएम किसान रिलेटेडच असणार आहेत। म्हणजे त्या ऑप्शनच्या माध्यमातून आपण पीएम किसानचे स्वतःचे फॉर्म एडिट करू शकतो, पाहू शकतो, मोबाईलवरून केवायसी करू शकतो। असे वेगवेगळे ऑप्शन त्या फार्मर कॉर्नर टॅबमध्ये शासनामार्फत देण्यात आलेले आहेत। त्याच्यामधीलच एक असा टॅब आहे जो आहे मोबाईल क्रमांक। आपला मित्रांनो, मोबाईल क्रमांक चालू घडीला हरवला असेल, काही कारणास्तव चेंज करण्यात आला असेल किंवा एकाच नावाला 2 मोबाईल क्रमांक जोडले गेले असतील, तर अशा लोकांना पीएम किसानचे मेसेज येण्यासाठी किंवा स्टेटस पाहण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। तर हीच मित्रांनो अडचण दूर करण्यासाठी शासनामार्फत आता आपला मोबाईल क्रमांक चेंज करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजेच तुमच्याजवळ जर स्वतःचा मोबाईल नसेल, तुमच्या मोबाईलवरती मेसेज येत नसतील, स्टेटस पाहायला गेला तर डुप्लिकेट नंबर असा मेसेज येत असेल, तर त्यासाठी मित्रांनो आपला मोबाईल क्रमांक आपण आता चेंज करून घेऊ शकता। शासनामार्फत याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आपण घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा हा मोबाईल क्रमांक कसा चेंज करू शकतो, तर याची अगदी साधी आणि सोपी प्रोसेस असणार आहे। ती प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक कशा पद्धतीने आपण बदलायचा आहे किंवा बदलू शकतो याची थोडक्यात माहिती देतो। तर या ठिकाणी मित्रांनो मी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेले आहे, पाहू शकता। पीएम किसानची वेबसाईट आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे। वेबसाईट पाहिजे असेल तर इथं वर पाहू शकता pmkisan.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवरूनच आपल्याला पीएम किसानची साइट ओपन करायची आहे। तर या पद्धतीने आपली पीएम किसानची वेबसाईट ओपन झालेली आहे। ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खाली थोडं स्क्रॉल करून यायचं आहे। इथं आल्यानंतर फार्मर कॉर्नर नावाचा हा जो आपल्याला ऑप्शन दिसत आहे, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे असे टॅब पाहायला मिळतील जे आपल्याला पीएम किसान योजनेसंदर्भातच्या सविस्तर डिटेल शोधण्यासाठी, चेक करण्यासाठी देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये मित्रांनो जो चालू व्हिडिओमध्ये जो आपण ऑप्शन पाहणार आहे तो असणार आहे अपडेट मोबाईल नंबर। तर या ठिकाणी मित्रांनो सेकंड लाईनला 3 क्रमांकाचा टॅब आहे, या ठिकाणी आपण आता क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या पुढे नवीन पेज ओपन होईल, अपडेट मोबाईल नंबर। तर या ठिकाणाहून आता आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस सुरू करायची आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तर इथं 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा आधार कार्ड क्रमांक असेल, दोन्ही ऑप्शनवरून तुम्ही इथं सर्च करू शकता। तर आपण आधार थ्रू जाणार आहे। आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। तर मित्रांनो आधार कार्ड क्रमांक आपण या ठिकाणी भरून घेतलेला आहे। आधार कार्ड क्रमांक भरून झाल्यानंतर आपल्याला पुढे कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा पुढच्या टॅबमध्ये भरून घ्यायचा आहे। तर तो कॅप्चा आपण इथं भरून घेतोय। कॅप्चा भरलेला आहे। सर्च या टॅबवरती क्लिक करायचं आहे। सर्च वरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता खाली आपल्याला गेट आधार ओटीपी हा ऑप्शन आलेला आहे। याच्यावरून आपल्या आधार कार्ड क्रमांकाला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी जाणार आहे, तो आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। खाली मित्रांनो कन्सल्टंट दिलेले आहे, म्हणजेच काही अटी नियम जे असणार आहेत ते आपल्याला इथं पाहू शकता इंग्लिशमध्ये। जास्त काय वाचायची गरज नाही। आपल्याला मोबाईल क्रमांक जो चेंज करायचा आहे त्याची प्रोसेस आपण या ठिकाणी आता पुढे करणार आहे। त्यासाठी काय करायचं, तर गेट आधार ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो वर पाहू शकता ओटीपी हॅज बीन सेंड युअर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर। तर या ठिकाणी आपला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओटीपी पाठवत आहे, त्या संदर्भातचा मित्रांनो इथं आपल्याला मेसेज आलेला पाहायला मिळेल। तर ओके वरती क्लिक करायचं आहे। ओके वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो ओटीपी आपल्या मोबाईलवरती आलेला आहे तो ओटीपी इथं भरून घ्यायचा आहे। तर ओटीपी आपण भरून घेऊया। तर इथं पाहू शकता आपला ओटीपी जो आलेला आहे तो इथं भरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओटीपी याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपला ओटीपी जो आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर याच्यावरती क्लिक करतोय। या ठिकाणी पाहू शकता आधार ओटीपी व्हेरीफाईड। तर आपला ओटीपी व्हेरीफाईड झालेला आहे। ओके वरती क्लिक करायचं आहे। ओके वरती क्लिक केल्यानंतर खाली मित्रांनो त्या फार्मरची संपूर्ण डिटेल या ठिकाणी आलेली आपल्याला
पाहायला मिळेल। रजिस्ट्रेशन क्रमांक दिसेल, पुढे शेतकऱ्याचं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे, खाली त्याचा मोबाईल नंबर क्रमांक दिसत आहे जो त्यांनी ऑलरेडी अगोदर या ठिकाणी लिंक केलेला आहे, या पीएम किसानच्या वेबसाईटला जोडलेला आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्यांचा आधार क्रमांक दिसत आहे, खाली जेंडर आहे, पुढे जन्म तारीख त्यांची पाहायला मिळत आहे। आता या ठिकाणाहून मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर जो आपल्याला चेंज करायचा आहे त्याची प्रोसेस या ठिकाणाहून करायची आहे। तर इथे मित्रांनो आपल्याला एंटर न्यू मोबाईल नंबर जो दिसत आहे याच्यावरती आपल्याला जो नवीन मोबाईल नंबर क्रमांक जोडायचा आहे तो आपल्याला इथं भरावा लागणार आहे। तर मोबाईल क्रमांक टाईप केल्यानंतर आपल्याला गेट OTP याच्यावरती क्लिक करावं लागणार आहे आणि तो OTP आपल्याला व्हेरीफाय करून आपला या ठिकाणी मोबाईल जो आहे तो चेंज करायचा आहे। तर ही मित्रांनो साधी आणि सोपी प्रोसेस राहणार आहे। जर तुम्हाला मोबाईल संदर्भात काही अडचणी असतील, KYC संदर्भात काही अडचणी असतील किंवा इतर कोणत्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला सविस्तर अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल। योजनेसंदर्भातच्या भरपूर अशा अडचणी आहेत ज्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुम्ही पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा जर मोबाईल क्रमांक पीएम किसानच्या वेबसाईटला लिंक नसेल, पीएम किसानचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती येत नसतील तर नक्कीच नवीन मोबाईल जोडल्यानंतर पीएम किसान संदर्भातच्या सविस्तर अपडेट त्यांना मोबाईलच्या माध्यमातून मेसेजद्वारे कळल्या जातील। तर मित्रांनो भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या भागात। तोपर्यंत धन्यवाद।